तोंडात टाकताच क्षणी विरघळतील आणि एकदम झटपट तयार होतात असे चविष्ट लाडू बेसन पिठाचे आज मी बनवले आहे। तर लाडू बनवण्यासाठी ते गॅसवर कढई ठेवून घेतली। कढईमध्ये घातले 2 वाटी बेसन पीठ म्हणजे चणा पीठ। 2 मिनिटं भाजून घेऊन त्यामध्ये घातलं तूप। तर तूप इथे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे, त्यातले 2 चमचे मी आधी वापरला आहे, राहिलेलं तूप नंतर वापरलेलं आहे। छान तूप घालून बेसन पीठ लालसर होईपर्यंत भाजून घेतलं। त्यानंतर गॅस बंद करून पीठ बाजूला काढून घेतलं। ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। तर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याचे लाडू वळून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता किती झटपट लाडू तयार होतात आणि खायला तोंडात टाकता क्षणी विरघळतात। लाडू छान दिसण्यासाठी त्यावरती तुम्ही काजू, बदाम, पिस्ता काहीही ड्रायफ्रुट्स लावू शकता। तर इथे मी बदामाचे काप लावले आहेत।